नमस्कार मंडळी, मी विजय साळवी। एबीपी माझाच्या झिरो ओव्हर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेला हे फुटीचं ग्रहण का बरं लागलं असावं? उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावरचा विश्वास डळमळीत झालाय का, की आजच्या घडीला शिंदे आणि भाजपच्या वळचणीला गेल्याशिवाय आपल्या राजकीय कारकिर्दीत दुसरा उपाय नाही असं ठाकरेंच्या या आमदार खासदारांना वाटतंय? तुमच्या आमच्या मनात येणारे हे प्रश्न खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना पडायला हवे आणि त्या प्रश्नांवरची उत्तरही त्यांनीच शोधायला हवी। कारण तुम्हीच पहा, 2022 साली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकसंध शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेलं फुटीचं ग्रहण सुटलेलं नाही। 2022 सालच्या बंडानंतरही उद्धव ठाकरेंनी लोकसभेत 9 खासदार, विधानसभेत 20 आमदार, मुंबई महापालिकेत 65 नगरसेवक निवडून आणून शिंदेना आणि पर्यायानं भाजपलाही आपली ताकद दाखवून दिली होती। पण त्याच उद्धव ठाकरेंना आपल्या लोकप्रतिनिधींना पक्षात टिकवून ठेवण्यात यश येत नाहीये। आधी ठाकरेंच्या 6 लोकसभा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करून शिंदेंच्या बंडाला झालेली 4 वर्ष साजरी केली। या घडामोडीला 8 दिवस व्हायच्या आत ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदेंचंच बोट धरलं। त्या बदल्यात त्यांनी उपसभापती पदाची उमेदवारी मिळवली आणि ते बिनविरोध निवडूनही आले। त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांनी सचिन अहिरांवर कठोर टीका करून त्यांच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं। आणि विशेष म्हणजे खासदार संजय राऊतांनी आज आमदार सुनील शिंदेंची पाठराखण केली आहे। सुनील शिंदे बोलले ते योग्य बोलले असं सांगून त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच आत्मचिंतनाची गरज असल्याची भाषा केली आहे। आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे। पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात। आता सचिन अहिर असं म्हणतात की राजकीय भविष्यासाठी मी आलो। खरं म्हणजे त्यांचा पराभव सुनील शिंदेने केला तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम तेव्हाच लागला होता आणि सुनील शिंदेसमोर टिकणं पुन्हा एकदा त्यांना शक्य नव्हतं। आदित्य ठाकरे 2 वेळा आमदार झाले। ह्या काळामध्ये त्यांचं राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं। मंडळी, ऐकलत तुम्ही, काल सुनील शिंदे म्हणाले होते आत्मपरीक्षण आणि आज संजय राऊत म्हणतायत होय आम्हाला सगळ्यांनाच आत्मचिंतनाची गरज आहे। आणि खासदार संजय राऊतांच्या याच दाव्यावर आपला आजचा पहिला प्रश्न तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न आहे, खासदार आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत। मंडळी, आमदार सुनील शिंदे म्हणतायत ठाकरेंच्या शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज आहे, तर त्यांचे पाठीराखे आणि खासदार संजय राऊत म्हणतायत आम्हाला सगळ्यांनाच आत्मचिंतनाची गरज आहे। मंडळी, आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन हे 2 शब्द वरकरणी दिसायला सारखे आहेत, पण त्यानिमित्तानं करावी लागणारी कृती ही वेगवेगळी आहे। इंग्रजीत मात्र आत्मपरीक्षणाला इंट्रोस्पेक्शन असा, तर आत्मचिंतनाला सेल्फ रिफ्लेक्शन असा वेगवेगळा शब्द आहे। पण आत्मपरीक्षण म्हणजे काय याचं जर उत्तर शोधलं तर स्वतःच्या कृतीचं आणि वर्तनाचं अगदी तटस्थ राहून निरीक्षण करणं म्हणजे आत्मपरीक्षण। आपण मागच्या विशिष्ट कालावधीत नेमकं काय काय केलं, आपले निर्णय कसे होते आणि त्याचे परिणाम काय झाले याचं मूल्यमापन करणं म्हणजे आत्मपरीक्षण। आपल्या चुका शोधणं आणि भविष्यात त्या पुन्हा होऊ नयेत या दृष्टीनं प्रयत्न करणं हा आत्मपरीक्षणाचा हेतू असतो। आता पाहूयात आत्मचिंतन म्हणजे काय। आत्मचिंतनाचा अर्थ आहे स्वतःच्या विचारांच्या मुळाशी जाणं, आपल्या श्रद्धा, आपली मूल्य काय आहेत यावर सखोल विचार करणं म्हणजे आत्मचिंतन। स्वतःच्या अंतर्मनाची ओळख करून